आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अजून वेळ असला तरी महायुतीत मात्र निवडणुका लढवण्यावरून टशन सुरू झाली। पुण्यात पालिका निवडणुकीत भाजप सर्वाधिक 125 जागा लढेल असं भाजपकडून सांगण्यात आले, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही सर्वात जास्त जागा लढू असं म्हणण्यात आलेलं आहे। तर शिवसेनेकडूनही लढण्याची तयारी सुरू झाली। महायुतीत जागा वाटप समाधानकारक झालं नाही तर तीनही पक्ष हे स्वतंत्र लढू शकतात। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढले असतील तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मात्र महायुतीमध्ये आपल्याला टशन पाहायला मिळणार आहे। प्रत्येक पक्षाकडून स्वतंत्र लढण्याची भाषा सुद्धा केली जात आहे। पुणे शहरातलं चित्र आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये 2017ला महानगरपालिकेचं मध्ये भाजपच्या सर्वाधिक नगरसेवकांची संख्या होती। जवळपास भाजपचे 105 नगरसेवक त्यावेळी होते। शिवसेना आणि भाजप अशी युती त्यावेळी होती। आताचं चित्र आपण पाहिलं तर संपूर्णपणे वेगळं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडलेले आहेत, शिवसेनेमध्ये 2 गट पडलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महायुतीमध्ये भाजप सोबत शिवसेना एकनाथ शिंदेची, त्याचबरोबर अजित पवारांचे राष्ट्रवादी असे 3 प्रमुख पक्ष असणार आहेत। मात्र आता या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मात्र स्वतंत्र लढण्याची भूमिका आहे ती केली जात आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या बळावर लढल्या जातात आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।